असंख्य मोठे नेते हे आपल्या सर्वांबरोबर तिथं आहेत, आता लढायचे. आणि हे करत असताना एक गोष्ट तुम्हाला सर्वांना सांगतो, पोलीस स्टेशनवर जर तुम्ही गेला, एखाद्या अधिकाऱ्यासमोर तुम्ही गेला आणि तिथं तुम्ही जर सर्वसामान्य लोकांचे विषय मांडत असाल आणि ते विषय मांडत असताना, गरिबाचे मुद्दे मांडत असताना पुढचा अधिकारी जर मोठ्या आवाजात तिथं बोलत असेल तर तिथल्या तिथं बोलायचं, आवाज खाली. कारण झालंय असे, या महाराष्ट्रामध्ये तुमच्यासारखे आपल्यासारखे सर्वसामान्य लोक जेव्हा पोलीस स्टेशन मध्ये जातात, अधिकाऱ्यासमोर जातात, तेव्हा आपलं ऐकलं जात नाही. अहो, बीड मध्ये जर आपण बघितलं, ईश्वरी मुंडे, आणि मग अशी परिस्थिती असेल तर मग हे जे कुठले अधिकारी असतील जे सत्यातल्या लोकांचं तिथं ऐकत असतील, तर मग काय करायचं, आपण रस्त्यावर उतरायचं, तिथं लोकांची भूमिका मांडायची. मला माहितीये की या भागातले आमदार जरा फारच ताकदवान आहे, आम्हाला धमकी दिली वाटतं कुठं तरी. त्याच्याबरोबर आज 2-3 कारवाई माझ्यावर झाल्या, कुठली ती FIR झाल्यात असं आम्हाला कळतंय. अहो, आम्ही ईडीला नाही घाबरलो तर तुम्हाला काय घाबरणार आहोत. जेव्हा लोक आपल्या बरोबर असतील ना, अजिबात कोणाला घाबरायचं नाही. त्यामुळे ठीक आहे, 7-8 महिने